एक गाव दोन तुकडे ही म्हण कोणाला शोभते? रायगड प्राधिकरणाला. ते कारण की का ते काम पण तसंच करतायत. म्हणजे ऐतिहासिक वास्तूचे एका गावामध्ये दोन तुकडे करायचे असतील तर रायगड प्राधिकरणाकडून आपल्याला शिकलं पाहिजे. रायगडवाडी येथे एक चुन्याचा गाणा उत्खननामध्ये सापडला होता. तो त्यांनी काय केला, तो तिथून उचलला त्यांनी आणि नाणे दरवाजामध्ये आणून बसवला. आता तिथं त्यांनी बसवला आणि बसवल्यानंतर त्यांनी बरेचसे दावे केले. त्यातले काही महत्त्वाचे दावे तुम्हाला मी त्यांच्याच तोंडातून ऐकवतो. ते म्हणजे रायगड प्राधिकरणाचे आर्किटेक्ट वरुण बांबरे यांनी त्यांच्या तोंडाने सांगितलेले. सगळ्यात पहिले तर त्यांचे दावे ऐका. हा जो चुन्याचा घाण्याचा दगड आहे, जो आपल्याला रायगडवाडीत सापडला, जो जुना आणि पूर्वीचा आहे असं दिसून येतं आहे, तो आम्ही वर आणला. नाणे दरवाजा जतन संवर्धन कामाच्या वेळेस आपण हा घाणा कुठंतरी पुनर्जीवित करावा आणि येणाऱ्या पिढीसाठी तो एक कुठंतरी आपल्याला मार्गदर्शक राहील आणि येणाऱ्या पिढीसाठी तो आपल्याला दाखवता येईल की पूर्वीच्या काळी हा चुना मळण्याची पद्धत कशी होती, या चुन्याची रचना कशी होती आणि ह्या चुन्याचा नेमका वापर बांधकामासाठी असेल, कधी प्लास्टरसाठी असेल किंवा कधी आपल्याला दोन दगडांच्या सांध्यात भरण्याचा जो चुना असेल तो कसा केला जायचा याची प्रात्यक्षिकता इथं दाखवण्यात येतील आणि त्यामुळे येणाऱ्या पिढीला याची माहिती चांगल्या प्रकारे मिळेल. यामुळेच हा घाणा आपण नाणे दरवाजाजवळ पुनर्जीवित केलेला आहे आणि तो आपण पर्यटकांसाठी, शिवभक्तांसाठी आणि अभ्यासकांसाठी हा खुला ठेवणार आहोत. आता तुम्ही हे दावे ऐकले. या दाव्यामध्ये ते काय वरुण बांबरे काय सांगतायत की गडावर येणारे पर्यटक, शिवभक्त आणि अभ्यासक यांच्यासाठी आम्ही हा चुन्याचा घाणा अभ्यासासाठी आणि पाहण्यासाठी खुला करणार आहोत. त्याचबरोबर आम्ही त्या चुन्याच्या घाण्याचं प्रात्यक्षिकही देऊ. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चुन्याच्या घाण्याचं काम कसं चालायचं ते आम्ही तुम्हाला प्रत्यक्षात दाखवू. हे कानाला ऐकायला किती चांगलं वाटतंय, पण याच्या मागची सत्य परिस्थिती काय आहे? याच्या मागची सत्य परिस्थिती ही आहे की त्यांनी तो चुन्याचा घाणा आणला आणि ते सांभाळू शकले नाही, त्याचं जतन करू शकले नाही. आणला आणि त्यांनी दोन तुकडे केले. आता याला जबाबदार हेच असणार ना, कारण की यांनीच हा घाणा आणला. आता आपण हे तर झालंच, प्रत्यक्ष सगळ्या गोष्टी ऐकल्या, त्यांनी दावे केलेलेही ऐकले. आता ह्याच्यामुळं नुकसान काय काय झालं ते मी तुम्हाला सांगतो. आता यांच्या रिलोकेट करण्यामुळं नुकसान काय झालेलं आहे आपल्या मराठ्यांच्या इतिहासाचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं आणि रायगडाचं. नुकसान हे झालं आहे की जी इतिहासाची मूळ जागा होती, म्हणजे चुन्याच्या घाण्याची जी मूळ जागा होती, ती मूळ जागा कोणती होती? रायगडवाडी. त्यांनी ती जागाच बदलून टाकली आणि त्यांनी आणलं आणि नाणे दरवाजामध्ये बसवलं. म्हणजे जर एखादा अभ्यासक, शिवभक्त आणि पर्यटक आणि विदेशातलाही पर्यटक ज्यावेळी रायगडावर जाणार आणि नाणे दरवाजामध्ये जाणार, ज्यावेळेस तो चुन्याचा घाणा पाहणार, त्यावेळेस तो काय म्हणणार की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ह्या नाणे दरवाजामध्ये चुन्याचं काम चालायचं, म्हणजे चुन्याच्या गाण्याचं काम चालायचं आणि इथूनच तो रायगडावर चुना घेऊन जायचे. हे प्रश्न पर्यटकांना पडू शकतात. त्याची ऐतिहासिक जागा बदलली कोणी? आपणच बदलली ना. आपण मीन्स वरुण बांबरे यांनी, रायगड प्राधिकरण यांनी. जर त्यांनी तीच वास्तू आहे त्या जागी म्हणजे रायगडवाडी येथे जतन केलं असतं आणि त्याचे पुनर्स्थापन केलं असतं तर किती चांगलं झालं असतं. म्हणजे इतिहास जिथल्या तिथं राहिला असता. शिवभक्तांना आणि पर्यटकांना ते पाहायला मिळालं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये चुन्याचे काम कुठे चालायचं, तर रायगडवाडी येथे. गडावर अजून वेगळे असतील पण इथेही होता, हाही जिवंत पुरावा आहे. आता ते उद्या उठून म्हणतील की तिथे फक्त आम्हाला चाक सापडलं. मी तेच सांगते, कारण हे खोटे आरोप करायला आणि मला चुकीचं ठरवायला हे खूप एक्सपर्ट आहेत. तुम्हाला माहिती आहे मागच्या व्हिडिओमध्ये अशा बऱ्याचशा माझ्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवल्या जातात. आता त्याचाही मी तुम्हाला पुरावा देतो. तर हा चुन्याचा घाणा हा रायगडवाडी येथेच मूळ होता आणि तो तिथं पूर्वी आहे तसाच होता. तर त्याचा पुरावा म्हणजे त्याच ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओमध्ये पहा की तुम्हाला हा चुन्याचा ढीग लागलेला दिसतोय. तो आहे शिवाजी महाराजांच्या काळामधला की तिथं चुना सांडलेला आहे. आता त्यांनी मोठे मोठे दगड झालेले आहेत. हाय म्हणजे मूळ ऐतिहासिक जागा कोणती होती त्याची? रायगडवाडी. त्यांनी इतिहासाची जागाच बदलून टाकली. म्हणजे मराठ्यांचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पूर्णपणे बदलवायचा प्रयत्न या रायगड प्राधिकरणाने केला आहे. तर आता म्हणजे आपण त्या राजस्थानी लोक असतील, म्हणजे सर्वच नाहीत, त्यातले काही मोजके 4-5 लोक असतील, त्यांनी NCERTच्या पुस्तकातून मराठ्यांचा इतिहास म्हणजे नकाशा हटवला होता. त्यांच्या विरोधात आपण एवढं मोठं आंदोलन केलं. तसंच का म्हणजे आपल्याला वाटतं की त्यांनी ती चूक केली, म्हणजे मराठ्यांचा इतिहास बदलवायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे.
तर आपल्या इथल्या मूळ लोकांनीही काय केलेलं आहे, आणि तेही मराठीच लोक, त्यांनीही मराठ्यांचाच इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलवायचा प्रयत्न तर आपल्याच लोकांनी पण केलेला आहे. तर या लोकांना काय प्रश्न विचारायचे आणि कसे प्रश्न विचारायचे ते तुमचं काम नाही. यांच्या विरोधात कसा आवाज उठवायचा ते तुम्हालाच माहिती आहे. आता दुसरी गोष्ट, आपण कायदेशीर गोष्टीकडे जाऊयात. ज्यावेळेस चुन्याचा गाणा रायगडवाडीमधून नाणे दरवाजामध्ये हलवायचा आहे, म्हणजे पुरातत्व खात्याचं काम आहे, तर पुरातत्व खात्याने हे काम करायला पाहिजे होतं, जे की काम केलेलं आहे रायगड प्राधिकरणाने. आता रायगड प्राधिकरणाने काम करत असताना हा एवढा मोठा ऐतिहासिक वास्तू हलवताना ASIची परमिशन घेतली होती का? आणि घेतली असेल तर त्यांनी त्याचा पुरावा द्यावा. म्हणजे एखादा पत्रव्यवहार केला असेल किंवा एखादा अर्ज केला असेल पुरातत्व खात्याला, त्यांनी तो घ्यावा आणि त्यांच्या परमिशननुसारच हे काम करायला हवं ना. ही झाली गोष्ट. दुसरी गोष्ट, आता हे जे वरुण बांबरे आहेत हे आहेत आर्किटेक्ट आणि ते काम करतात काय कॉन्झर्वेशनचं. ठीक आहे, त्यांनी त्यांचं काम आहे एखादं ड्रॉइंग बनवणं, एखाद्या वास्तूबद्दल सल्ला देणं, पण ऐतिहासिक म्हणजे प्रत्येक व्हिडिओमध्ये ते येत आहेत आणि कॉन्झर्वेशनची कामं समजून सांगतात. म्हणजे असा ASIचा कुठला अधिकारी नाही का रायगडावर, तो आपल्याला कॉन्झर्वेशनची कामं सांगेल, रायगडावर कसं काम चालू आहे ते आपल्याला तो सांगेल. म्हणजे काय होतंय माहिती आहे का, खरी सत्य परिस्थिती तुम्हाला सांगतो की यांच्याच व्यक्ती, यांचेच ठेकेदार हेच काम करणार आणि त्यांचा पुरावा म्हणजे त्याची पोचपावती काय देणार, आम्ही केलेलं काम खूप चांगलं आहे. म्हणजे कसं आहे की आपणच ते काम करायचं आणि आपल्याच कामाचा पुरावा चांगलं झाला आहे म्हणून आपणच स्वतः द्यायचा. ASIच्या माणसाने का दिला नाही याचा पुरावा? म्हणजे जेवढं काही रायगडावर काम चालू आहे ते ASIचा माणूस किंवा इतर व्यक्ती थर्ड पार्टी ऑडिट का होत नाही, तो माणूस पुरावा का देत नाही की खुबलाडा बुरुज असेल, नाणे दरवाजा असेल आणि बाकी तटबंदी असेल आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याचं स्टेटमेंट आम्हाला दुसऱ्या व्यक्तीकडून ऐकायला खूप चांगलं वाटेल की तुमच्या कामाची प्रशंसा त्या दुसऱ्या व्यक्तीने करायला हवी, ना की तुम्हीच तुमच्या कामाची स्तुती करणार आणि तुम्हीच तुमच्या कामाचे व्हिडिओ बनवणार आणि व्हायरल करणार. हे किती चुकीचं आहे. तर मला तेच म्हणायचं आहे की बाबा, सर्वांना शिवभक्तांना हेच सांगतोय की अशा एखाद्या व्यक्तीच्या किंवा अशा लोकांच्या कोणत्याही स्टेटमेंटला बळी पडू नका. तुम्ही स्वतः डोळ्याने पहा की खरंच रायगडाचं जतन, हे रायगडाची हत्या केली जाते हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पहा आणि तेव्हा स्टेटमेंट करा. अशा चुकीच्या व्हिडिओमधून तुम्ही उगाच एखाद्याच्या मागे पळू नका. सत्य परिस्थिती समजून घ्या आणि जर आपण ही सत्य परिस्थिती समजून घेतली नाही तर उद्या ह्या रायगडाचं आणि फक्त आपलं नुकसान होणार आहे. पुढची पिढी येईल आणि पुढची पिढी म्हणेल की बाबा, तुम्ही जर तुमच्या मुलांना घेऊन गेला नाणे दरवाजामध्ये, ते म्हणेल बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये खरंच हा चुन्याचा गाणा इथे होता का? महाराजांनी इथूनच चुना गडावर म्हणजे त्यांचे जे इंजिनियर होते त्यांनी खरं हा चुना इथूनच गडाच्या बांधकामासाठी वापरलेला आहे का? तर त्यावेळेस तुम्ही तेच सांगताल की खरंच हो बाळा, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये याच चुन्याच्या गाण्याने काम केलेलं होतं आणि ते गडावर घेऊन गेलेलं आहे चुना. म्हणजे आपणच आपला इतिहास नष्ट करायच्या मागे लागलो आहोत. तर तुम्ही ही व्हिडिओ पाहिली, काल परवा जे मी व्हिडिओ टाकली त्याच्या व्हिडिओला बऱ्याचशा लोकांनी कमेंट केले होते की हा लौकिक गोळे नावाचा व्यक्ती काहीतरी येतो आणि माकडजाळे रायगडावर करतो. हे माकडजाळे नाही आहेत. खरंच मी सांगतो की आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सेवक आहोत आणि गड संवर्धन आणि महाराजांचा इतिहास जपण्यासाठी आम्ही हे काम प्रामाणिकपणे करत आहोत.